नमस्कार, HSC मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेली नमुना कृतीपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती अवश्य पहा, जी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तसेच अभिव्यक्ती आणि समतावर आधारित काही कृती सोडवून दिलेल्या आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समत आणि अभिव्यक्ती या दोन्हीमध्ये नेमका कोणता फरक आहे ते समजून घेऊया। तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल। तर विद्यार्थ्यांनो, अगदी लहान असल्यापासूनच तुम्ही समत आणि अभिव्यक्ती लिहित आलेला आहात, पण समत आणि अभिव्यक्तीमधला फरक आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। इयत्ता 12वी पाठ्यपुस्तकातील पहिलाच गद्यपाठ जो आहे वेगवशता, या पाठातील एक उदाहरण आपण घेऊया आणि या उदाहरणाद्वारे समत आणि अभिव्यक्ती कशी लिहायची आणि फरक कोणता असतो हे आपण पाहूया। आता उदाहरण बघा, वाढता वेग म्हणजे ताण याविषयी लेखकाचे विचार स्पष्ट करा, अशी कृती आहे। पुन्हा एकदा सांगते, वाढता वेग म्हणजे ताण याविषयी लेखकाचे विचार स्पष्ट करा। या ठिकाणी लेखकाचे विचार स्पष्ट करायचे आहेत आपल्या शब्दात, म्हणजे ही समत कृती आहे। म्हणजे समत म्हणजे काय, तर तुमचे मत, तुमचे विचार, तुम्हाला काय वाटते ते लिहायचे, म्हणजे समत लिहायचे। आता याचा संबंध लेखकाने त्या उत्तरात व्यक्त केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्याशी जोडायचा आणि तुमचे उत्तर हे उत्तराला धरून असणार आहे। शब्दरचना तुमची असणार आहे, विचार तुमचेच असणार आहे आणि मतही तुमचेच असणार आहे, फक्त ते उत्तराला धरून असणार आहे। आता वाढता वेग म्हणजे ताण याचे उत्तर लिहायचे तुम्हाला, तर जो उत्तरा दिलेला आहे त्यामध्ये लेखकाने वाढता वेग म्हणजे ताण यावर आधारित जे काही विचार स्पष्ट केलेले आहेत तेच विचार तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे आहे। यासाठी तुम्ही उतार्यातील उदाहरणे घ्यायची आहेत, उतार्यातील प्रसंग तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचे आहेत, याला म्हणायचे समत। आता हीच कृती अभिव्यक्तीवर आधारित असेल तर ती कशी येईल बघा, वाढत्या वेगाचा ताण आल्यावर होणारे परिणाम तुमच्या शब्दात लिहा, अशा पद्धतीने ती कृती येईल। पुन्हा एकदा सांगते, वाढत्या वेगाचा ताण आल्यावर होणारे परिणाम तुमच्या शब्दात लिहा। आता ही जी कृती आहे ती अभिव्यक्तीवर आधारित कृती आहे, म्हणजे इथे तुम्हाला जे मांडायचे आहे ते तुमच्याशी संबंधित आहे, म्हणजे तुमचा अनुभव मांडायचा आहे, जे तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलं आहे, वाचलं आहे, अनुभवलं आहे, ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे। आणि हे उत्तर उतार्यापेक्षा वेगळंही असू शकतं, कारण इथे तुम्ही अभिव्यक्त होणार आहात। म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी विचारलेल्या कृतीशी नेमक्या शब्दात जोडणे, यालाच काय म्हणायचे, अभिव्यक्त होणे। आता थोडक्यात आपण समत आणि अभिव्यक्ती यातला फरक बघूया। समत म्हणजे काय, तर उतार्यात व्यक्त केलेला विचार, प्रसंग, घटना यावरील तुमचे मत, विचार तुम्ही व्यक्त करायचे आहेत आणि ते स्वतःच्या शब्दात मांडायचे आहेत। यासाठी उदाहरण पहा, लेखकाच्या जीवनातील आनंदाचा क्षण तुमच्या शब्दात लिहा। अभिव्यक्तीसाठी बघा तुम्ही काय करायचं आहे, तर विचारलेल्या कृतीबाबत उतार्यात आलेल्या वर्णनाप्रमाणे तुम्ही वाचलेले, अनुभवलेले, पाहिलेले, ऐकलेले प्रसंग तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडायचे। यासाठी कृती अशी होऊ शकते, तुमच्या जीवनातील आनंदाचे क्षण तुमच्या शब्दात लिहा। अशा पद्धतीने समत आणि अभिव्यक्ती यामध्ये फरक आहे आणि यावर आधारित पाठ्यपुस्तकातल्या काही कृती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या अवश्य पहा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। धन्यवाद।